30 वर्षीय महिला एका अल्पवयीन मुलासह केरळहून कर्नाटकात पळून गेली होती। दोघांचाही कर्नाटकलाच स्थायिक होण्याचा इरादा होता। पोलिसांनी दोघांनाही शोधून काढले। त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी महिलेला अटक केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 17 वर्षीय मुलासोबत पळून जाऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल 30 वर्षीय महिलेला लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण पोस्को कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे। ही महिला 1 आठवड्यापूर्वी तिच्या एका दूरच्या नातेवाईक असलेल्या अल्पवयीन मुलासोबत फरार झाली होती। दोघांच्याही कुटुंबांनी स्वतंत्र FIR दाखल केले होते। पोलिसांनी केलेल्या 5 दिवसांच्या शोधानंतर त्यांना दोघेही कर्नाटकातील कोल्लूरमधून ताब्यात घेण्यात आले। या ठिकाणी महिलेने स्थायिक होण्याच्या हेतूने घरही भाड्याने घेतले होते। संबंधित महिलेची एका कौटुंबिक कार्यक्रमात त्या मुलाशी भेट झाली होती। येथे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले। दरम्यान जेव्हा तिच्या पतीने तिला आपल्या घरी परत आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा महिलेने नकार दिला। यानंतर ती गावातूनच संबंधित अल्पवयीन मुलाला घेऊन पळून गेली होती।